बिग बॉस मराठी सीझन 5 सर्वात जास्त TRP मिळालेला हा सीझन आहे. आता या सीझनचा आज फायनल दिवस. आज कळणार की हे सीझन कोण जिंकलं. प्रश्न हा आहे की अभिजित दादा हे सीझन जिंकल का. आतापर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे तो अतिशय चांगला म्हणू शकतो. म्हणजे जे ग्रुप पडले होते, ए ग्रुप म्हणा बी ग्रुप म्हणा, तर दोन्ही ग्रुपमध्ये तो अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेला आहे. तर त्याचा जो सपोर्ट आहे तिथे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकतो. राहिली गोष्ट बाहेरील सपोर्ट, तो अत्यंत जास्त प्रमाणात त्याला बाहेरील सपोर्ट सुद्धा मिळतोय. म्हणजे सोनू निगम असू द्या, चंकी पाटे असू द्या, फराह खान असू द्या, किंवा आपले जे मराठी यूट्यूबर आहे, रील स्टार आहे, जे जसं की आता अथर्व सुदामे आहेत, त्यांनी म्हणजे बाहेरील जो सपोर्ट आहे तो पण अत्यंत जास्त प्रमाणात त्याला मिळताना दिसतोय. आता जर आपण पाहिलं तर त्याला चॅलेंज म्हणजे त्याच्या विरुद्ध कोण उभं राहू शकतं की जो ट्रॉफी उचलू शकतो, तर तो एकच नाव असं दिसतंय सध्या, तो म्हणजे सूरज. अतिशय जास्त प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून जर वोटिंगचं जर पाहिलं दृष्टिकोनातून, तर सूरजला भरपूर वोट पडताना दिसत आहे, भरपूर प्रमाणात. तर याचा अर्थ असा नाही की जर निक्कीला सपोर्ट मिळत नाहीये, जान्हवीला सपोर्ट मिळत नाही, किंवा डीपे दादा किंवा अंकिताला सपोर्ट मिळत नाहीये, मिळतोय. परंतु सूरजला ज्या प्रमाणात वोटिंग पडतंय, तर त्या वोटिंगच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोणीही जवळ नाहीये. जर वोटिंगचं पाहिलं तर अभिजित दादा आणि सूरज या दोघांमध्ये टक्कर दिसते. अभिजित दादा सुद्धा ही ट्रॉफी उचलू शकतो. अभिजित दादाचा आताचा जो प्रवास पाहिला होता आतापर्यंत आपण, तर जर पाहिलं तर सर्वात जास्त अतिशय चांगल्या पद्धतीत, म्हणजे जे प्रॉपर खेळायला पाहिजे, जो खेळ म्हणून खेळ खेळला पाहिजे, सर्वांसोबत चांगल्या पद्धतीनं राहिलेला, आपले मतं मांडणारा जर व्यक्ती असेल तर अभिजित दादा आतापर्यंत दिसलेला आहे. आपल्याला सपोर्ट तर आहेतच. आता जर आपण भाग पाहिला आजच्या फायनलचा, तर सूरज आणि अभिजित दादामध्ये मला तरी फायनल दिसतीये. आता जर आपण त्याचे प्रोमो जर पाहिले असेल, तर प्रोमोमध्ये जर आपण पाहिलं तर अभिजित दादा आणि सूरजचा डान्स दाखवलेला आहे, त्याच्यानंतर डीपी दादा आणि अंकिताचा डान्स दाखवलेला आहे, आणि थर्ड याच्यामध्ये निक्की आणि जान्हवीचा डान्स दाखवलेला आहे. आता कोण या जोडीने बाहेर जात आहे का, हे पण आपल्याला बघायला मिळणार आहे. आता जर आपण विनरच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं, सूरज किंवा अभिजित दादापैकीच एक जिंकणार, हे तर असं मला 90 ते 95% वाटतंय. या दोन्हीपैकीच एक आहे. आता जर आपण वोटिंगच्या नुसार घेतलं तर सूरज हा तरी विजेता ठरतोय जर वोटिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि जर संपूर्ण खेळ कसा खेळला आहे किंवा संपूर्ण त्या दृष्टिकोनातून पाहिलं खेळाच्या, तर अभिजित दादा विनर होताना दिसतोय. सपोर्ट दोघांना पण भरपूर मिळतोय. परत सांगावं लागतंय की सपोर्ट भरपूर आहे, पण सूरजला ज्या प्रमाणात मिळतोय ते खूप जास्त आहे. तर आज बिग बॉस सीझन 5चा शेवट आहे. अतिशय चांगल्या प्रमाणात हे सीझन संपूर्ण चाललंय. मान्य 70 दिवसाचं झालं, जे 100 दिवसाचं होतं ते हिंदी शोमुळे 70 दिवसात झालं. आता काही बोलून फायदा नाही त्या गोष्टीवर. पण आज फायनल आहे. रितेश दादाच्या दोन्ही हातात कोणते सदस्य राहणार, उजवीकडे डावीकडे कोणता सदस्य राहणार, ते बघणं पण आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. माझ्या मते आता तरी अभिजित दादा आणि सूरज हे दोन फायनलिस्ट दिसत आहेत. तर बघूया तरीही कोण जिंकतं. सपोर्ट तर सर्वांना चांगल्या प्रकारे मिळतोय. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, कोण जिंकणार. अभिजित दादा ट्रॉफी उचलणार का, की सूरज उचलणार, की दुसरा कोणी सदस्य उचलणार, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.